नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उपयुक्त असा इंग्लिशमधील प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय हा भाग पाहणार आहोत. आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? प्रिपोजिशन असं म्हणतात. प्रिपोजिशन अव्यय असं म्हणतात. आता कोणकोणते आहेत मग ते वेगवेगळे आहेत. ऑन, अंडर, इन, नियर, ओव्हर, विथ, बिहाइंड, बिटवीन अशा वेगवेगळ्या प्रकारची शब्दयोगी अव्यय आहेत. आता आपण काही ह्यावर आधारित काही उदाहरण पाहणार आहोत. प्रिपोजिशनवर आधारित आपल्याला पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहणार आहोत. आता कसं आहे? कंप्लीट द सेंटेन्स यूजिंग करेक्ट प्रिपोजिशन. पहिला क्वेश्चन आहे, सॅटरडे कम्स डॅश डॅश संडे. आता पुढे प्रिपोजिशनचे पर्याय दिलेले आहेत. आफ्टर, इन, बिफोर, ऑन. सॅटरडे कम्स आफ्टर येईल का? आफ्टर संडे येतं का? नाही, आफ्टर संडे नाही. सॅटरडे कधी येतो? बिफोर संडे येतो. म्हणून तिसरा पर्याय योग्य आहे. सॅटरडे कम्स बिफोर संडे. काय येईल इथे? बिफोर येईल. या ठिकाणी काय येईल? बिफोर. म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. तुम्हाला पेपरमध्ये फक्त सर्कल करायचं असतं. सॅटरडे कम्स बिफोर संडे. मी तुम्हाला समजावं म्हणून लिहिलेलं आहे. सॅटरडे कम्स बिफोर संडे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. जून कम्स डॅश डॅश मे. पर्याय आहेत ऑन, इन, बिफोर, आफ्टर. आता जून कम्स आफ्टर येतं का बिफोर येतं बरं? मग जून मेच्या बिफोर येतो का आफ्टर येतो? मेच्या काय येतो? आफ्टर येतो. म्हणून चौथा पर्याय योग्य आहे. जून कम आफ्टर मे. म्हणजे जून कम मे नंतर येतो. आलं लक्षात? अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं आहेत. तिसरा उदाहरण आहे, द पेन इज डॅश डॅश द ड्रॉवर. पर्याय आहेत इन, ऑन, बिफोर, अंडर. ड्रॉवरच्या अंडर येईल का? ऑन येईल का इन येईल? ड्रॉवरच्या ऑन येईल का बिफोर येईल? काय येईल? द पेन इज इन ड्रॉवर, इन द ड्रॉवर. म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. पहिल्या पर्यायातील प्रिपोजिशन या वाक्यासाठी योग्य आहे. अशाच प्रकारचं पुढचं वाक्य आहे. पुढचं उदाहरण आहे, द कॅट इज डॅश डॅश द चेअर. इन, ऑन, ओव्हर, आफ्टर. काय येईल बरं मग? इन येईल का? कॅट चेअरच्या इन येईल का? नाही येईल. ओव्हर येईल का? आफ्टर येईल का? काय येईल? द कॅट इज ऑन द चेअर. चेअरवर बसलेली आहे. कॅट चेअरवर बसलेली आहे. आलं लक्षात? अशाच प्रकारचे आणखी काही उदाहरणं आहेत. आपण ती देखील पाहणार आहोत. प्रिपोजिशन या भागावर एखादाच प्रश्न पेपरमध्ये विचारला जातो. एखाद दोन प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये आता पुढचं उदाहरण आहे, सीमा गेट्स अप ॲट 6 डॅश डॅश द मॉर्निंग. पर्याय आहेत ॲट, ऑन, इन, ओव्हर. सीमा गेट अप ॲट 6. सीमा गेट अप म्हणजे सीमा उठते ॲट 6 द मॉर्निंग. 6 काय येईल मग? यामध्ये ॲट येईल, ऑन येईल, इन येईल, ओव्हर येईल. काय येईल? सीमा गेट अप ॲट 6 इन द मॉर्निंग. आलं लक्षात? इन द मॉर्निंग. आता पुढचं उदाहरण आहे, द काऊ इज सिटिंग डॅश डॅश द ट्री. प्रिपोजिशनचे पर्याय आहेत अंडर, ऑन, ओव्हर, इन. आणि काऊ इज सिटिंग ऑन येईल का? झाडावर बसली आहे का? इन येईल का? झाडात बसली आहे का? ओव्हर येईल का? काय येईल?
अंडर द ट्री, झाडाखाली बसलेली आहे, म्हणून काऊ इज सिटिंग अंडर द ट्री म्हणजे पहिला पर्याय योग्य आहे. आता पुढचं उदाहरण आहे पहा. पुढचं उदाहरण आहे 7वं. काय आहे उदाहरण? ऑब्झर्व द लेटर अँड चूज द करेक्ट ऑप्शन. बॉक्समध्ये काय आहे पहा, CDE. लेटर कोणते आहे? CDE. त्यांचा सिक्वेन्स पाहून घ्या, ऑब्झर्वेशन करून घ्या. आणि आता काय सेंटेन्स दिलेले आहे पहा, C इज बिटवीन D अँड E. पुढचा पर्याय आहे, सेंटेन्स आहे E इज बिटवीन C अँड D. थर्ड आहे C इज बिटवीन E अँड D. आणि फोर्थ आहे D इज बिटवीन C अँड E. हे बरोबर आहे का? C इज बिटवीन D अँड E. C D आणि E च्या मध्ये आहे का? नाही आहे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. पुढचा आहे E इज बिटवीन C अँड D. E C आणि D च्या मध्ये आहे का? नाही आहे, म्हणजे हा पर्याय देखील चुकीचा आहे. तिसरा आहे, आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायला सांगितलंय. C इज बिटवीन E अँड D. C E आणि D च्या मध्ये आहे का? नाही आहे, म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे. लास्ट ऑप्शन आहे D इज बिटवीन C अँड E. D इज बिटवीन C अँड E म्हणजे फोर्थ ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. चौथा पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न प्रोपोजिशनमध्ये विचारले जातात. त्याचा आपण योग्य असा विचार करून उत्तर द्यायचं आहे. आलं लक्षात? अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.